जे सुरू होत आहे, आपलं ग्रामोन्नती मंडळाचं कामकाज खूप चांगलं आहे, नियोजन चांगलं असतं. शासन प्रत्यक्षात शाळा सुरू करेल असं माहीत नाही. तुमची पूर्वतयारी कुठपर्यंत आलेली आहे? नवीन प्रवेशांचं काय आणि उच्च माध्यमिक ज्या परीक्षा बाकी आहेत त्या संदर्भामध्ये काय धोरण ठरलंय? तर जे पूर्वतयारी म्हटलं ना, तर आपल्या संस्थेने पूर्वतयारी पूर्णपणे करून ठेवलेली आहे. आजूबाजूचा शालेय परिसर आहे, अतिशय सुंदर आहे, सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे. वर्गखोल्या स्वच्छ केलेल्या आहेत. एक स्वच्छतेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्वच्छतेसाठी आपल्या संस्थेने विनानुदानित विभाग जरी असला काही तरीसुद्धा सगळीकडे स्वच्छतेसाठी स्वतंत्रपणे संस्थेने माणसं नेमलेली आहेत. त्यामध्ये सबनीस विद्यामंदिरमध्ये 3 कर्मचारी, स्त्री कर्मचारी 3 यांची नेमणूक करून आपलं जे टॉयलेट बाथरूम जे आहे, जरी सुट्टी असली तरीसुद्धा दररोज 2 वेळा स्वच्छ केलं जातं. ज्या वेळेला विद्यार्थी शाळेमध्ये असतात त्यावेळेला सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असं 3 वेळेला पूर्णपणे सॅनिटाईज केलं जातं. ही जी प्रक्रिया आहे ही पहिल्यापासून आपल्या शाळेमध्ये आहे. जे टॉयलेट बाथरूम जे आहेत, विद्यार्थ्यांसाठी टॉयलेटची संख्या साधारणपणे एक 25 आहे. आत्ताच डोके जे आपले डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून जी चाकणची कंपनी आहे, ज्युनियर कॉलेजच्या मुलींसाठी 17 टॉयलेट सुसज्ज उपलब्ध करून दिलेले आहेत. अतिशय व्यवस्थितपणे आपण ठेवत असतो. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पूर्णपणे युरिनल्स पुरेसे उपलब्ध आहेत, टॉयलेट्स आहेत. टॉयलेटमध्ये जे अपंग विद्यार्थी असतील त्या अपंग विद्यार्थ्यांसाठी हँडरील्स आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण परिसर जो आहे तो नेहमी चकाचक ठेवला जातो. कुठल्याही प्रकारचं दुर्गंधी टॉयलेटमध्ये नसते, बाथरूममध्ये नसते. आणि मुलींच्या दृष्टीने जर मी विचार केला तरी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन प्रत्येक ठिकाणी स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. ज्युनियर कॉलेजसाठी उपलब्ध आहे, माध्यमिकसाठी उपलब्ध आहेत. आणि सॅनिटरी पॅड हे विद्यार्थ्यांना गेली 8 वर्षापासून विद्यार्थिनींना ही मोफत दिली जातात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम विद्यार्थिनींकडून 1 रुपयासुद्धा घेतला जात नाही. आणि हे काम पाहण्याचं काम माध्यमिक विभागामध्ये सौ पाटे मॅडम करतात आणि उच्च माध्यमिक विभागामध्ये काळे मॅडम करत असतात. ग्रामोन्नती मंडळाचं हे काम संपूर्ण पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात सुपरिचित आहे. या त्यांच्या संस्थेच्या एकूण म्हणजे किती वर्ग आहेत, किती विद्यार्थी आहेत, काय सांगा? तर आपल्या गुरुवर्य राप सबनीसचा जर विचार केला तर गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिरमध्ये 5वी ते 7वी पर्यंत 16 वर्ग आहेत. 8वी ते 10वी पर्यंत 21 वर्ग आहेत. उच्च माध्यमिक विभागामध्ये एक साधारणपणे कला, वाणिज्य आणि विज्ञान मिळून एकूण 26 वर्ग आहेत. जे माध्यमिकची विद्यार्थी संख्या आहे या वर्षीची 5वी ते 10वी पर्यंत 2149 आहे. आणि उच्च माध्यमिकची जी विद्यार्थी संख्या आहे ती साधारणपणे एक 2240 विद्यार्थी उच्च माध्यमिकमध्ये शिक्षण घेत असतात. हायस्कूलच्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या, कुठल्या वर्गांच्या कुठल्या विषयाच्या परीक्षा बाकी आहेत आणि 10वीच्या कुठल्या विषयाची परीक्षा झालेली नाही आणि मग त्या विषयाचं पुढे तो विद्यार्थी पास होणार का किंवा त्याचे मार्क कसे कॅल्क्युलेट करणार? परीक्षेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर 5वी ते 9वी पर्यंत द्वितीय सत्रातली परीक्षा झालीच नाही आहे. कारण परीक्षेची वेळ आणि 17 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं, तोपर्यंत 10वीच्या परीक्षा चालू होत्या. 10वी आणि मग 6 मेचा जो निकाल आहे तो केंद्रीभूत मानून विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात 6 मेच्या निकालावर पाठवलं. 6 मेमध्ये काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर जे अनुत्तीर्ण विद्यार्थी झाले त्यांना जे ग्रुप पासिंग असतं त्या ग्रुप पासिंगची सोय असते. त्याचबरोबर ग्रुप पासिंग म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 विषयांमिळून जर 105 गुण असतील तर 3ही विषयामध्ये उत्तीर्ण.
मग असं काही तर आहे का आपल्याकडे काही? हो, मग अशा पद्धतीने आपले काही विद्यार्थी जे असतात ते ग्रुप पासिंगने उत्तीर्ण होतात, त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जातं. मग असे काही विद्यार्थी आहे का ते ग्रुप पासिंगमध्ये पास नाही झाले खालच्याच हां, वर्गात? आता 5वी ते 8वी पर्यंत साधारणपणे जर अशा पद्धतीने विद्यार्थी जर अनुत्तीर्ण झाले तर मग त्या शासनाच्या नियमानुसार त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्या विषयामध्ये सक्षम बनवून वरच्या वर्गामध्ये परत घालण्याची सोय आहे. मग हे जे विद्यार्थी आहेत, परंतु आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आपल्याला त्या विद्यार्थ्यांना परत बोलावून मार्गदर्शन करता येणं शक्य न झाल्यामुळं ते विद्यार्थी असे 4-2 विद्यार्थी राहतात फक्त. शालेय जे वर्ष आहे आता बहुतेक 15 तारखेपासून सुरू होईल. हो, 15 जूनपासून. प्रवेश कधी सुरू होईल माहिती नाही. तुम्ही जे मगाशी म्हणाले हो हो की जे 6 महिन्यामध्ये जे विद्यार्थी नापास झाले असतील हा. किंवा ग्रुपमध्ये पण ते जर नाही सक्सेस झाले हा, हा. मग त्यांचं पुढच्या वर्गाच्या प्रवेशाचं कसं? हां, तर मग असे साधारणपणे हा प्रश्न निर्माण होतो 9वीतल्या विद्यार्थ्यांसाठी. मग 9वीतले जे विद्यार्थी आहेत, शाळा सुरू झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची ज्या विषयामध्ये अनुत्तीर्ण आहेत त्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाते. ती आपण दरवर्षी घेत असतो. 11वीमध्ये पण जे विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील, ज्या विषयांमध्ये अनुत्तीर्ण आहेत त्या विषयाची पुनर्परीक्षा घेतली जाते. पुनर्परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना ते पुढच्या वर्गामध्ये पाठवलं जातं आणि ही पूर्वतयारी आपण करून ठेवलेली आहे. म्हणजे 6 महिन्याची परीक्षा ना? वार्षिक परीक्षा म्हणजे त्याला जो शिकवलेला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम त्या परीक्षेसाठी ठेवला जातो. जे विद्यार्थी 6 महिने परीक्षेत पास झाले हां, त्यांच्यासाठी 6 महिन्याचा कॅटलॉग, त्यांच्यासाठी 6 महिन्याचा. हो, जे नापास झाले त्यांची परीक्षा आपण पुन्हा घेणार. त्यांची परीक्षा वार्षिक, त्यांची परीक्षा. मोजरेशन नाही का? पण त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम असतो ना, तो अभ्यासक्रम साधारणपणे त्यांना जो शिकवलेला अभ्यासक्रम आहे तोच असतो. त्यामुळं बोधरेशनचा भाग नाही. आणि निकालाच्या वेळेला आपण या विद्यार्थ्यांना सांगतो की या वेळेला तुमची परीक्षा सुरू होईल. म्हणजे सर्वसाधारणपणे शाळा सुरू झाल्यानंतर 1 आठवड्याच्या आतमध्ये त्यांची परीक्षा घेतली जाते. त्यांना पुरेसा अभ्यासासाठी वेळ पण मिळतो. आणि असे विद्यार्थी आपल्याकडे आहेत की खरोखरीच काही विद्यार्थी आजारी असतील किंवा इतर कारणांनी त्यांना परीक्षा देणं एखाद्या विषयामध्ये शक्य झालेलं नसेल किंवा अपघाताने काही असेल तर मग असे विद्यार्थी उत्तीर्ण सहजरित्या होत असतात. 5वी ते 10वी पर्यंतचे एकूण विद्यार्थ्यांची सुमारे संख्या साधारणपणे त्यामध्ये 5वी ते 8वी पर्यंत एकही नाही. बहुतेक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. तो विषय एक साधारणपणे 42 पर्यंत विद्यार्थी आहेत एकूण नाही, माझा प्रश्न तसा नाही. अनुत्तीर्ण. हां हां. तो विषय संपला आता. 5वी ते 10वी पर्यंतचे आपलं हायस्कूल आहे. हो हो बरोबर. हो. मग या एकूण विद्यार्थ्यांची संख्या सुमारे किती? 5वी ते 10वी पर्यंतचे आपले एकूण विद्यार्थी साधारणपणे 2149 पर्यंत. माझा प्रश्न या अर्थाने आहे, हां हां. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. शासन कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करायला परवानगी देणार आहे. हो 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 दुपारची जेवणाची सुट्टी होणार. हो. मधली त्यांना वॉशरूमला जायचं वॉशरूमसाठी अशी काही सुट्टी होणार. हो हो. पाणी प्यायला कदाचित मधली सुट्टी कदाचित असू शकेल. हो, हो. हे सगळे विद्यार्थी एकदम बाहेर पडणार. हो. मग याबाबतचं तुमचं काही वेळापत्रक किंवा काही नियोजन किंवा अशा काही सूचना आहेत का? अशा काही गाईडलाईन आहे का? आता या संदर्भातला आपल्या शाळेची जर विद्यार्थी संख्या जर बघितली तर एका डिव्हिजनमध्ये आपले साधारणपणे 75 ते 80 विद्यार्थी येतात. आणि जर आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवून जर शाळा सुरू करायची म्हटलं तर आपल्यासमोर अनेक अडचणी येतात. एक म्हणजे एका वर्गामध्ये जर साधारणपणे 25 विद्यार्थी बसवले. प्रश्न आहे. हां हां. अगोदरच्या प्रश्नावर चर्चा करू. हो. की एवढे विद्यार्थी एकदम बाहेर पडणार. हो. जेवायला, वॉशरूमला जायला किंवा मध्ये पाणी प्यायला जायला. हां. एवढी जर पोरं एकदम बाहेर पडली हां. तर सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम सगळ्याच अडचणी निर्माण होणार. हो. या संदर्भामध्ये शासनाच्या काही गाईडलाईन आहेत का किंवा तुमचं धोरण काय ठरलंय, कसं नियोजन आहे? एक साधारणपणे शासनाने गाईडलाईन असं नाही परंतु व्हॉट्सअपला आलेलं आहे की सोशल डिस्टन्सिंग ठेवून जर शाळा सुरू झाली तर सोशल डिस्टन्सिंग ठेवून शाळा सुरू करणे. मधल्या सुट्टीमधला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अजिबात सोडवता येण्याजोगा नाही आहे. म्हणजे तो कुणीही सोडवू शकत नाही असं माझं तरी मत आहे. दुसरा एक प्रश्न, हो, हो. एसटी
एस टीमध्ये 42 प्रवासी बसतात नवीन नियमाप्रमाणे. हो हो. त्यांनी आता काहीतरी 21-22 प्रवासी फक्त घेऊन तालुक्यात फिरणार आहे. हां हां. मग आता तुमची एका वर्गामध्ये एका बाकावर माझ्या माहितीप्रमाणे 2 विद्यार्थी का 3 बसतात? 2 विद्यार्थी बसतात. हां. मग आता सोशल डिस्टन्सिंग जर म्हटलं तर बहुधा एका बाकावर एकच विद्यार्थी, एका बाकावर एक तुकड्या कमी पडतील, वर्ग कमी पडतील. मग इथं तुम्ही कसं करणार? अशा वेळेला वर्ग कमी पडतील. शिक्षक जरी वर्ग तुकडे म्हणजे वर्ग खोल्यांची संख्या आपण संस्थेच्या माध्यमातून त्याची पूर्तता केली तरी शिक्षकांची पूर्तता करता येणं शक्य होणार नाही. आपली शाळा आता सध्या 2 शिफ्टमध्ये चालू आहे. एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येमध्ये जर आपण सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून जर विद्यार्थी वर्ग भरवले तर त्याचा परिणाम असा होईल की वर्ग खोल्या कमी पडतील, शिक्षक कमी पडतील आणि किती शिफ्टमध्ये शाळा भरवणार हा एक प्रश्नचिन्ह फार मोठं निर्माण होणार आहे. त्यामुळं शासन कसा निर्णय घेते आणि शिक्षणाधिकारी आपल्याला काय मार्गदर्शन करतात या ज्या समस्या आहेत आपण शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोर मांडणार आहोतच संस्थेच्या माध्यमातून. मग तसं ते जसं मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपण त्यांच्या सूचनेनुसार शाळा भरवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. आपण 2 शिफ्टमध्ये शाळा भरवतो. हो हो. 2 शिफ्टमध्ये शाळा भरवतो तर एका शिफ्टचा किती तास, म्हणजे किती तासाची एक शिफ्ट? आता एक साधारणपणे सर्व तासिका जर म्हटल्या तर 5.5 तास घड्याळी एक शिफ्ट असते. मग असं जर आपण सकाळी 7:10ला शाळा सुरू केली तर 12:30ला शाळा सुटते. नंतर मग आपण 12:30 म्हणजे 12:35ला दुसरी शिफ्ट भरवत असतो. ती 5:40ला सेकंड शिफ्ट संपते. आता ह्या 2 शिफ्टचा विचार करता आपण वेगळी शिफ्ट भरवू शकणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून आपण शाळा भरवू शकत नाही. पण त्यामध्ये एक पर्याय आहे की जर आपल्याला शिफ्टमध्ये शाळा भरवायची असेल तर 5वी ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना किंवा 5वी ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक आठवड्यातून 3 दिवस बोलवणे इव्हन ऑड नंबर करून. म्हणजे इयत्ता 5वी ते 8वीचे विद्यार्थी असतील किंवा एक तुकडीचा जर आपण विचार केला त्या तुकडीमध्ये जर 60 विद्यार्थी असतील तर त्या 60 विद्यार्थ्यांच्या 2 बॅचेस तयार करणे. सोमवार ते बुधवारपर्यंत 30 विद्यार्थी बोलवणे. बुधवार ते शनिवारपर्यंत गुरुवार ते शनिवारपर्यंत पुढचे 30 विद्यार्थी बोलवणे. उच्च माध्यमिकच्या परीक्षा संदर्भामध्ये नियोजन कसं आहे? तुम्ही परीक्षा घेणार आहात का किंवा गाईडलाईन काय? उच्च माध्यमिकच्या म्हणजे नेमकी कोणत्या? आता 12वीच्या तर परीक्षा झालेल्या आहेतच. आता 11वीच्याही परीक्षा आपण आता या शैक्षणिक वर्षातल्या मागच्या त्याच्यामध्ये 11वीची प्रथम सत्र झालेली. त्यानंतर द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू होणार तर लॉकडाऊन संपलं. त्याच्या अगोदर आपण प्रॅक्टिकल परीक्षा घेतल्या होत्या आणि मग शिक्षणाधिकारी उपसंचालक वगैरे त्यांच्या सूचनेनुसार आपण जे प्रॅक्टिकल घेतलेलं आहे विज्ञान शाखेच्या बाबतीत आणि प्रथम सत्र आहे हे सगळी सरासरी करून आपण निकाल तयार केले आणि त्यानुसार उत्तीर्ण अनुत्तीर्ण विद्यार्थी केले. मध्यंतरी आपल्या संस्थेची बातमी आली होती शाळेत. हो हो हो. तुम्ही काहीतरी परीक्षा घेतल्या. हां हां. पण त्या परीक्षा घेतल्या असतील तर का घेतल्या किंवा नेमकं काय? नाही, आपण कुठल्याही प्रकारचे शासन आदेश जे आहेत त्याच्या पलीकडे जात नाही. म्हणजे शासनाकडून आदेश आल्यानंतर आपल्याला उपसंचालक ऑफिसकडून त्याचबरोबर शिक्षणाधिकाऱ्यांकडून आदेश येत असतात आणि त्यांच्या आदेशानुसार आपल्या संस्थेचं संस्था मोठी, आपली शाळा मोठी आणि त्यांच्या आदेशानुसारच काम हो हां छापून आलं होतं. वस्तुस्थिती काय? ते कुणीतरी खोडसाळपणाने कुणीतरी पालकाने म्हणा किंवा कुणीतरी, आपण काय कुणावर आरोप करत नाही, परंतु ते व्हायरल केलं गेलं. परीक्षा घेतली म्हणून म्हणजे घेणार म्हणून व्हायरल केलं गेलं आणि ती बातमी फक्त वर्तमानपत्रामध्ये आली. परंतु आपण अशी कोणत्याही प्रकारे परीक्षा घेतलेली नाही आणि शासनाच्या आदेशाविरुद्ध आपण कोणतंही काम करत नाही. सध्या लॉकडाऊन आहे. सध्या लॉकडाऊन. पोरं 9वीतून 10वीत जाणार आहे. 10वीचा वर्ग किंवा 12वीचा वर्ग हा थोडासा खूप अभ्यासाचा वर्ग असतो. विद्यार्थ्यांना खूप काळजी घ्यावी. हो हो हो. लॉकडाऊन असल्यामुळे सगळे विद्यार्थी घरी आहेत. हो. जादा तास पण घेऊ शकत नाही. हां हां. या संदर्भामध्ये तुम्ही काय उपाययोजना केली? हां, तर आता विद्यार्थ्यांना एक साधारणपणे 10वीच्या आणि 12वीचे विद्यार्थी घरी येतात
काहीच नाही म्हटल्यावर ते विद्यार्थी अभ्यास करणार पण नाहीत. आणि मग हे विद्यार्थी प्रोसेसमध्ये राहण्याच्या दृष्टीने आपण प्रत्येक पालकाशी पर्सनल वैयक्तिक वर्ग शिक्षकांनी संपर्क साधला. तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का, कोणत्या प्रकारच्या गैरसोयी आहेत का, मग आपण जर हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण जर चालू केलं तर ते शक्य होईल का आपल्या पाल्याला. पर्सनल अगदी वैयक्तिक पालकाबरोबर चर्चा करून आपण ह्या विद्यार्थ्यांना प्रोसेसमध्ये ठेवण्यासाठी, कारण 10वीचं वर्ष कमीत कमी त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी गणिताच्या बाबतीत, 12वीचे जे विज्ञान शाखेचे जे वर्ग आहेत त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो हे विद्यार्थी प्रोसेसमध्ये राहण्याच्या दृष्टीने आपण हे ऑनलाईनचे वर्ग सुरू केलेले आहेत. आता सध्या 12वीच्या बाबतीत फिजिक्स आणि मॅथ्सचा वर्ग चालू आहे आणि 10वीच्या बाबतीत इंग्रजीचा वर्ग आपला ग्रामर घेतलं जात आहे. ग्रामोन्नती मंडळाची ही शाळा हो हो रापड सर्व्हिस विद्यामंदिर शाळा कधी सुरू होईल अजून माहीत नाही. हो तुम्ही पालकांना हो. ज्या विद्यार्थी आता पुढच्या वर्गात येणार आहे हो हो यांच्यासाठी काय आवाहन कराल, त्यांना काय मेसेज द्याल? विघ्नर टाइम्सच्या माध्यमातून मी पालकांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तसेच संस्थेच्या माध्यमातून असं अगदी मनापासून सांगू इच्छितो की जरी हे संपूर्ण जगावर संकट आलेलं असलं तरीसुद्धा त्याच्यामधून आपण मार्ग काढू शकतो. आपला जो सुट्टीचा वेळ आहे तो आपण सत्कारणी लावू शकतो. आपण विद्यार्थ्यांना ज्या व्हॉट्सअप माध्यमातून या काळामध्ये जरी आपण अभ्यास करू शकलो नाही तरीसुद्धा एक साधारणपणे 5वी ते 8वीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते घरी आपल्या आईवडिलांना मदत करू शकतात. आपण शाळेमधून नेहमी सगळ्या प्रत्येक वेळेला प्रत्येक सभेच्या वेळेला सांगत असतो आणि आता व्हॉट्सअपच्याही माध्यमातून सांगितलेलं आहेच आहे की आपण आपल्या पालकांना घरी जे झाडून असेल, घर झाडून असेल, अंगण झाडणे असेल, रांगोळी असेल, काही आपल्याला घरगुती स्वरूपामध्ये विणकाम असेल, ही जी मुलं आहेत ही मुलं अगदी सहजरित्या करू शकतात. त्याचबरोबर आपलं जे जेवलेलं ताट असतं ते ताट धुण्याचं काम, आपल्या आईला मदत करण्याचं काम आपण विद्यार्थी करू शकतो. त्याचबरोबर जे बाहेरून काही पदार्थ वगैरे आणायचे असतील, जरी समजा कोरोनाचं संकट असलं तरीसुद्धा आपल्या जवळच्या कुठे दुकान वगैरे असेल त्याच्यामधून आपण पदार्थ वगैरे आपल्या घरी आपल्या आईवडिलांना आणून देऊ शकतो, मदत करू शकतो. हा शिक्षणाचा भाग, त्याचबरोबर जी सामाजिकता आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच निर्माण होईल. आणि आपण असं प्रत्येक विद्यार्थ्याला पालकाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आपण आपला जो वेळ आहे, आपली जी मानसिकता आहे ती मानसिकता कायम राखण्याच्या दृष्टीने पालकांनाही पण मार्गदर्शन केलेलं आहे, विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन केलेलं आहे की सकाळ संध्याकाळ आपण लवकर उठून व्यायाम करा, आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करा, स्तोत्रपाठ करा. विद्यार्थ्यांना आपण गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, हनुमान चाळीसा यासारखे स्तोत्र आहेत ते पाठ पण करण्यासाठी दिलेले आहेत. आपल्या जवळजवळ बहुसंख्य एक 40% विद्यार्थ्यांची स्तोत्र पण पाठ आहेत. त्याबाबतचा आढावा वर्ग शिक्षकांना पण घेण्यास सांगितलेला आहे की आपण घरी जी कामं कराल ती कामांचे फोटो काढून त्या आपल्या वर्ग शिक्षकांना तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा. आणि जे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे घरी मदत केलेली असेल त्या विद्यार्थ्यांचा शाळा सुरू झाल्यानंतर आपण आढावा घेऊ आणि त्या विद्यार्थ्यांना पारितोषिक पण देऊ, हे आपण सांगितलेलं पण आहे. आणि ह्या कामी आपल्याला जे विघ्नर टाइम्स आहे, हे विघ्नर टाइम्सच्या माध्यमातून ज्या वेळेला विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत हा मेसेज पोहोचला जातो त्या कामी आपल्याला विघ्नर टाइम्सचं अतिशय मोलाचं मदत होत असते. सर, माझा प्रश्न बरोबर का चूक मला माहित नाही. हो हो. शाळेचं आपलं जे गेट आहे, हो हो, म्हणजे गेट पासून काही अंतरापर्यंत तंबाखू विक्रीला परवानगी नसते, शिक्षकांनी तर खायचीच नसते. अगदी बरोबर. हो. गेटवर काही गोळ्या बिस्किट किंवा फळं विक्री होते. आता पावसाळा सुरू होतोय, तिथं जर विद्यार्थ्यांनी फळं घेतली किंवा त्या गोळ्या बिस्किट घेतली कदाचित त्यांच्या आरोग्याला धोका पण होऊ शकतो. हो हो. तुम्ही त्या ठिकाणी अशी विक्री करायला बंदी का करत नाही? तिथं काही फ्लेक्स पण लावले जातात की जेणेकरून संस्थेचं अगदी बरोबर चित्र दिसतं. नाही. हो हो. याच्यावर उपाययोजना नाही, अगदी बरोबर. अगदी ही कल्पना तुम्ही मांडलेली अतिशय चांगली आहे.
आणि मी ताबडतोब आता याच्यावर ताबडतोब कार्यवाही करून 1-2 दिवसातच संस्था चालकांशी चर्चा करून तुमच्या म्हणजे आपल्याकडून जी अतिशय चांगली विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जी सूचना आलेली आहे नक्कीच कार्यवाही केली जाईल 100%. नमस्ते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.